नमस्कार, रेखा रेसिपीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण पालक सूप बनवूयात। पालक सूप बनवण्यासाठी साहित्य बघूयात। हे 1 वाटी दूध घेतलेलं आहे मी, साधारण 1 वाटी आहे। 1 जुडी पालकाची घेतलेली आहे, स्वच्छ पाण्याने धुवून पालक नीट करून घेतलेला आहे। 1 वाटी काकडे आहे, 1 वाटी गव्हाचं पीठ आहे, 1 वाटी मोड आलेले मूग आहेत आणि 5 ते 6 हिरव्या मिरच्या तोडून घेतलेल्या आहेत। कृतीला सुरुवात करूया। प्रथम गॅसवरती कढई एक ठेवूया आपण। 1 चमचा बटर टाकूया। हे वितळल्यानंतर यामध्ये आपल्याला पालक टाकायचा आहे। आणि या बटरमध्ये परतून घ्यायचा आहे आपल्याला हा पालक। चवीपुरतं मीठ, मूग टाकूया। हे बघा, आपण पाहू शकतो आपला हा पालक मऊसर झालेला आहे। याला आता आपण प्लेटमध्ये काढून घेऊया आणि थंड झाल्यानंतर मिक्सरला वाटून घेऊया। कलर छान आलेला आहे आणि बटर टाकल्यामुळे चविष्ट होणार आहे आपलं हे पालक सूप। मिक्सरला पेस्ट करून घेऊया याची। पेस्ट करून आपण घेतलेले आहे। हे बघा, अशा पद्धतीचं आपलं हे पालक प्युरी तयार झालेले आहे। पॅन गरम करून घेऊया। यामध्ये 1 चमचा शेंगा तेल टाकायचं आहे। थोडंसं बटर, साधारण 1 चमचा आहे बटर सुद्धा। तेल आणि बटर गरम झाल्यानंतर यामध्ये आपल्याला गव्हाचं पीठ भाजून घ्यायचं आहे मंद आचेवर। हिरवी मिरची, काकडी, हे बघा, हे पीठ आपलं भाजलं गेलेलं आहे। कलर चेंज झालेला आहे पिठाचा। यामध्ये आता आपल्याला दूध टाकायचं आहे, थोडंसं पाणी, मिक्स करून घेऊया। अशा पद्धतीने गव्हाचं पीठ मिक्स करून झाल्यानंतर आपण जे पालक प्युरी करून घेतलेले आहे मिक्सरला वाटून ते टाकूया। चवीपुरतं मीठ, थोडीशी साखर। छान पद्धतीने मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला एक साधारण 5 मिनिट हे पालक सूप शिजवून घ्यायचं आहे आणि मग बाउलमध्ये काढून घेऊया। पौष्टिक आणि हेल्दी आपलं हे होममेड पालक सूप तयार झालेलं आहे। उकळी यायला सुरुवात झालेली आहे। तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही यामध्ये गाजर सुद्धा टाकू शकता किंवा बीट सुद्धा वापरू शकता आवडीनुसार। मी काकडीचा वापर केलेला आहे। गॅस बंद करून घेऊया आणि आपलं हे पालक सूप बाउलमध्ये काढून घेऊया।
दही. अशा पद्धतीने आपलं हे पालक सूप तयार झालेलं आहे. रेसिपी कशी वाटली मैत्रिणींनो नक्की कळवा आणि तुम्ही सुद्धा या पद्धतीने पालक सूप बनवा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.